आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी. वर्ध्यात इवोनित कंपनीच्या बांधकामासाठी चोरीचा मुरुम. बांधकामाला वापरण्यात येणाऱ्या मुरुमाला रॉयल्टी नाही. इवोनित कंपनीच्या गेट क्रमांक 2 वर होते मुरुमाची साठवणूक. रात्रीच्या अंधारात मुरुमाचा मारला जातोय ठिया. महसूल विभाग मुरुमाची रॉयल्टी करणार का? सार्वजनिक नेमकं वर्ध्यात चाललंय तरी काय? जिल्हाधिकारी महोदया या मुरुमाच्या साठवणुकीवर कारवाई करणार का? मुरुम चोरीचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्याचा प्रकार उघड. शासनाचा महसूल बुडवणाऱ्या कंपनीवर कारवाई कधी? वर्ध्यात नेमकं चाललंय तरी काय? इवोनित कंपनीच्या बांधकामासाठी वापरला जाणारा मुरुम संशयाच्या भोवऱ्यात. वर्ध्यातील इवोनित कंपनीच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आलेल्या मुरुमामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले. कंपनीच्या गेट क्रमांक 2 परिसरात मोठा मुरुमाचा साठा असल्याचं दिसून येत असून हा मुरुम अधिकृत परवानगी व शासनाची रॉयल्टी भरून आणण्यात आला आहे का की नाही याबाबत स्थानिक नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिकांकडून असा दावा केला जात आहे की दिवसा आणि रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर आणि डंपरद्वारे मुरुमाची वाहतूक होत असल्याचं वारंवार दिसून येत आहे. या वाहतुकीसाठी आवश्यक वाहतूक चलन, रॉयल्टी पावत्या आणि गौण खनिज उत्खननाची वैध परवानगी आहे का हा मुख्य प्रश्न आहे. जर या मुरुमावर शासनाची रॉयल्टी भरलेली नसेल किंवा बेकायदेशीर उत्खननातून हा मुरुम आणला गेला असेल तर शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महसूल विभाग आणि खनिकर्म विभागाने तातडीनं संयुक्त तपासणी करून संपूर्ण साठ्याची पडताळणी करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. या प्रकरणात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. कंपनीच्या गेट क्रमांक 2 वरील मुरुमाच्या साठ्याची नोंद महसूल विभागाकडे आहे का? संबंधित मुरुमासाठी रॉयल्टी भरल्याचा अधिकृत दस्तऐवज उपलब्ध आहेत का? रात्री होणाऱ्या वाहतुकीची तपासणी करण्यात आली आहे का? शासनाचा महसूल बुडवण्याचा प्रकार झाला आहे का? जिल्हाधिकारी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश देणार का? दरम्यान या प्रकरणाबाबत महसूल विभाग, खनिकर्म विभाग आणि इवोनित कंपनी यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आली नाही. संबंधित यंत्रणा व कंपनीकडून स्पष्टीकरण मिळाल्यानंतर तेही प्रसिद्ध करण्यात येईल. या प्रकरणात सत्य काय आहे हे अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होईल. मात्र जनतेच्या मनात निर्माण झालेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी निष्पक्ष, मार्गदर्शक आणि तातडीची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे.